नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की मी माझ्या आयुष्यातली पहिली फ्लाईट सफर विमानातली करायला चाललो आहे. आणि चाललो आहे मी ओडिसाला. पहिल्यांदा पण गेलो आहे, पण ट्रेननी गेलेलो. आज पहिल्यांदा मी फ्लाईटनी चाललो आहे. कसा एक्सपिरियन्स आहे, कशी फ्लाईट आहे काय माहिती, पण पहिल्यांदाच अनुभवणार आहे फ्लाईट एक्सपिरियन्स. अजून तरी काय, आम्ही 2 तास आधी यायचं होतं. मी आलो आहे सध्या. वैभव आणि स्वप्नील येत आहेत. आणि तरी आता काय सांगू, म्हणजे फ्लाईटचा पहिला एक्सपिरियन्स अलग. तर सध्या तर मी एकटाच आलो इथं, ते दोघे जण येत आहेत. बघू. 5 दिवसांची ट्रिप असणार आहे माझी. आणि 5 दिवसाचं ब्लॉग तर काढायचा ठरवलं आहे, पण जेवढा पण पॉसिबल होईल तेवढा तर काढेनच. बाकी सांगतो तुम्हाला. बघू. चला. फ्लाईटचा एक्सपिरियन्स आता कसा असते काय असते ते तुम्ही गेला असेल, तुम्हाला माहिती असेल. पण एकतर नक्की की माझा एक्सपिरियन्स अलग असेल. चला दाखवतो काय आहे काय नाही, काय प्रोसेस असते काय नाही. पहिल्यांदा चालू आहे तर का माहिती नाही नक्की. बघू. हे बघा एअरपोर्ट. माझ्या खावाचा बोलव सगळा मा. आत्ताच मी विचारलेला, तेव्हा सांगितलं की माझी 65च्या इथं जायचं आहे मला. तर आता त्याच्यानी जाणार आहे वरती. काय सांगू कसला. हे बघा मित्रांनो, इथं पण गर्दी आहे रे तशी, जे आपण ॲक्च्युअल पिक्चरात बघतो. फ्लाईटनी हो. आमचे दोन्ही सवंगडी आलेले आहेत. काय भावा, काय म्हणतोय? कसा एक्सपिरियन्स आहे? मस्त एकदम. बाय भाऊ सावंत. कसा एक्सपिरियन्स आहे? तुमची कितवी फ्लाईट आहे? 9-5. 9-5. कितवी? किती म्हणजे हे फर्स्टच आहे. माझी पण फर्स्टच आहे. माझी पण फर्स्टच आहे. हे काही आमची एंट्री. आधार कार्ड तिकीट दाखवून एंट्री करून घेत आहेत. भरपूर गर्दी, म्हणजे मी एक्सपेक्टच नव्हता केला की एवढी गर्दी असेल इथं एअरपोर्टला. पाच भाई. यांचं पण होऊ द्या एंट्री. हे एवढी सिक्युरिटी चेक. हे स्वप्नील माझी पण टाक ना. स्वप्नील माझी पण टाक ना. हां व्हिडिओ अलाउड आहे. यस. सिक्युरिटी चेक करून आतमध्ये आलं. माझा पण काढायचा आहे दाम.
गर्दी बघा गर्दी. इथं सध्या आमच्या बॅगेजचं चेकिंग होते. स्वप्नील गेलाय. काही तुला भेटलंय तिकीट हे तुझा गाव काही घ्यायलाच लागतं. फोटो काढ लगेच फोटो काढ. ओढं काढ लागेल वाढतो ते. तर मित्रांनो आमच्या बॅगा वगैरे गेलेत तर फोटो बिटो काय करायला भेटणार नाही. तिकीट वगैरे सर्व भेटलेत आमचे. बघू आणि सकाळ सकाळ भुका लागल्या. बघू काही इथं खायला भेटते की नाही. वाटत नाही. सगळा महाग असेल इथं. काय करायचं अजून इथे. वाव यस. आतमध्ये तर आलो. छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. हे कुठे चाललंय. बंद आहे इकडे. बंद आहे मित्रांनो एअरपोर्टला येत आहे तर चेकिंग एवढी होते ना. मारणाची चेकिंग भरपूर. मागाशी आम्ही बॅग चेकिंग केली. ते बघा आमच्या पाठीमागं जे बघताय ना ते तिथं पण चेकिंग चालू आहे. ती चेकिंग करून केली. आता पुन्हा परत इकडे चेकिंग आहे. एवढी सिक्युरिटी चेकिंग आहे ना बापरे. परत आतमध्ये गेल्यावर पण आहे दिसतं मला. लोक अजून तिथे जाताना दिसतात. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच या. मागाशी चेकिंग केली ती पुन्हा चेकिंग. क्लिक टॅन. अरे किती चेकिंग करायला लागते. भरपूर अजून भरपूर बाकी. मित्रांनो एअरपोर्टच्या आतमध्ये इथं पण मॉल सारखीच केली. शॉपिंग सेंटर्स. ग्रँड विटारा. काय खावाचा बोलत अर्धा किस्सा होईल खाली. अरे भुका लागल्यात की नाही. हेच नाश्त्याला करायचं आहे. बघूया काय करूया ना. पहिले हेच चल बघू. हे काय बघायचं आता. आलो हे काय 65 आहे ना. तर मित्रांनो सध्या थोडाफार नाश्ता केला. बर्गरचा एक बर्गर घेऊन घेतलेला. परत घेवायचो नाही. जाम माग होता. आणि आता चालवतो मी. आमची फ्लाईट सध्या आली तर आम्ही एंट्री करणार आहे सध्या आता. तर बघू एक्सपिरियन्स काय होते. तर मित्रांनो मी आमच्या 65 गेटला आलेलो आहे. इथं बरीच लोक वेटिंगमध्ये थांबले आहेत. आणि सध्या आम्हाला पण बसायला जागा नाही. एवढी तरी पब्लिक आहे इथं. तुम्हाला दाखवतो. बघा पचक उतरतोय. चला इकडं बघूया किती प्लेन आहे.
असं असतंय. इतर आमची नाही, कुठली एरी माहिती नाही आमची. कधी बघल्यापासून अशा मशनी आहेत यायची. बोर्डिंग आमची झालेली आहे. रात पडले असते माझे. ही आहे आमची फ्लाईट. मित्रांनो, फ्लाईटमध्ये एंट्री होते. भाई थांब. लक्झरी आमच्या ह्याच्यापेक्षा कमी लागणार ट्रॅव्हल्सपेक्षा. भाई घंटे बसले सीट बेल्ट ना बांधे और सभी इलेक्ट्रॉनिक उपकरण बंद कर दें. धन्यवाद. Dear guests, the aircraft is beginning to. Please leave your seat belt unfastened, remain seated and do not use any electronic devices. Thank you. मित्रांनो, सध्या फ्लाईटमध्ये बसलो आहे. सर्वजण पण बसले. लग्नाची डोकीत दिसतात. वरती ठेवला आहे. हे आमचे दोन धुरंधर. लँडिंगसाठी सांगितलं आहे.
मागच्या वेळी मला ट्रेननी जो 35 ते 36 तास लागलेले ते सोडून आता मी अवघ्या 2 तासात भुवनेश्वर एअरपोर्टला उतरणार आहे. आता 5 ते 10 मिनटात आम्ही लँडिंग करणार आहोत. दाखवला तर काही जास्त शूट तर करायला भेटला नाही, जेवढा काय भेटला तेवढा तर ब्लॉगमध्ये टाकेन. नमस्कार मित्रांनो, सेफली लँडिंग झाली आहे आमची. आम्हाला न्यायला बस पण आली आहे. चांगला होता एक्सपिरियन्स, काय सांगू आता. आमचा प्लेन भुवनेश्वर एअरपोर्ट. तर मित्रांनो, आमचा आम्ही लगेच कलेक्ट केला आहे आणि आता भुवनेश्वर एअरपोर्टच्या बाहेर आहोत. आणि ओडिसाची ही खास आकर्षक आहे, त्याचं मला लेआउट दिसलं. म्हणजे शक्ती मंदिर बनवलं आहे बघा. मला अजून डिटेलमध्ये दाखवतो मी. जगन्नाथपुरी टेम्पल, मस्त एक्सपिरियन्स होता फ्लाईटचा, मजा आली. आता परत रिटर्नमध्ये पण फ्लाईट आहे, तेव्हा बघू. वो अच्छा आदमी था. लगेच रास्ता उड़ीसा सारा जहाँ भी गाँव में जाएंगे कॅब इसी बुक रोड केली पाएंगे आहे. कंक्रीट ढले कॅब करून आम्ही रास्ते. आता लेकिन सिटी का अंदर इथे ऐसी कृष्णाने आमच्यासाठी हॉटेल बुक केलं आहे. जहाँ भी तिथं राइट आता होता निघालोय. है रोड बनाता है इथून पहले का पेड़ 35 लगाएंगे ते 40 इनका बाद में किलोमीटर आहे. रोड बनाते हैं. तर आम्हाला तर ना कमीत कमी तरी 1.5 तास लागेल. ठीक है ठीक है ठीक है. 1.5 तासानंतर आम्ही हॉटेलला चेक इन हाँ, करू. करेंगे ना वो ते फ्रेश होऊन यूरिन करायचे का यूरिन. हाँ ठीक है. कितना यहाँ से कितना 1 घंटा? चेक इन कहाँ? करू. चेक इन पुरी? फ्रेश होऊन 7 पूरी वाजता 1 घंटा आम्ही 20 मिनट दिखाई देता है. हाँ तो फिर जगन्नाथ पास था जगन्नाथ रोड में जहाँ से मंदिर चले मंदिरात जाऊ. रखा देंगे. जगन्नाथपुरीच्या हमारा यहाँ से चलेगा रोड का साइड नंतर मग तिथे वहाँ भी हम लोग को आदत नहीं है सेटिंग ना. लावून हाँ ठीक है. ठेवलेली आहे. बोले तो पेट्रोल पंप का पास रख देंगे. दर्शनासाठी. तर बघू हाँ चलेगा. किती टाइम लागतो तिथं. काय भाई, दमलास? नाही दमलं नाही अजून. गरमी भरपूर आहे इकडे, खूप म्हणजे खूपच आहे. बघू आम्हाला आता सिटी में जगह सध्या नहीं किती टाइम लागतो. वो टॉयलेट ऍक्च्युअल ड्रायव्हरचा मला 1.5 तास लागेल. 35 ते 40 किलोमीटर आहे. हर जगह में भुवन में बघू. हर जगह में है बना दिया. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की मला विंडो सीट अलॉट केलेली नव्हती, पण माझं नशीब होतं की मला विंडो सीट मिळाली. माझ्या बाजूला 2 लेडीज बसलेल्या, त्यांची कोणाची तरी
विंडो सीट होती, पण त्यांना पण माहिती नाही आणि मी पहिले जाऊन बसलेलो. त्या काय मला बोलल्या नाही उठ म्हणून, तर मी काय उठणार नव्हतोच. त्याच्यामुळं मला आयती विंडो सीट भेटली एक्स्ट्रा पैसे न भरता. तर पहिल्या फ्लाईटचा एक्सपिरियन्स आणि मस्तच. आणि त्यात विंडो सीट भेटल्याबरोबर काय मजाच मजा. सगळं व्ह्यूज ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की काय काय व्ह्यूज आणि कसे फ्लाईट टेक ऑफ, फ्लाईट लँडिंग खतरनाक मजा येते. फ्लाईटने जायला तर पाहिजे. भावाची पण पहिली होती, पण आपण बसलेला विंडो सीटवर, आपण बसलेला, पण याच्या बाजूला एक लेडीज आली, आईला याला उठवलं आणि मग मिडलमध्ये बसला. आपण पहिल्याच जाऊन बसले, तरी पण मजा आली. पण आणि याच्यामध्ये एक छोटा मुलगा होता, मुलगी होती ना, एवढी रडली, एवढी बापरे, कोणाला नीट झोपून दिलं नाही. ती कानाचे दरे बसतात, कानाचे दर बसतात पहिलंच. यार तर काना कापसा घालून या. चला पोचलो की रूमवर पोचलो की तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, कॅबमधून उतरलो, रूम पण बघितली आहे मी, तुम्हाला दाखवतो. चांगली रूम आहे, घरासारखीच आहे. आणि बॅग वगैरे ठेवलं आम्ही, तुम्हाला रूम दाखवतो. चला. ओके, एवढी मोठी रूम आहे, फ्रीज पण आहे. फक्त 2 दिवसासाठी आम्ही आलोत. किचन वगैरे सर्व आहे. ही आमची रूम आहे. AC पण आहे, उन्हाळ्याची गरज. आता 2-3 दिवस फिरू. 2 दिवस. आज 7 वाजता जाऊ आम्ही. 7 वाजता गेल्यानंतर 7 वाजता जगन्नाथपुरी मंदिरात जाऊ, हे दर्शन करू. उद्या इथले प्लेसेस फिरू. नंतर मग 8 तारखेला 9 वाजता निघू इथून. 2 दिवसासाठी कृष्णाने बुक केलं आहे, ज्याच्या लग्नासाठी आम्ही आलो, त्यांनी बुक करून दिलं आहे. बघू. तर सध्या आम्ही आता रूमवर मगाशी जेवलो. स्विगी ऑर्डर केली, कारण इथं जवळपास आम्ही चालत गेलो तेव्हा आम्हाला इथं कोण हॉटेल नाही भेटला. स्विगी ऑर्डर करून आम्ही जेवलो, झोपलो. आता तयार करून जगन्नाथपुरी मंदिरात चाललो आहे. तर आता आणि आम्हाला तो रोज झेंडा चेंज करतात, तो पण बघायचा आहे. बघायला भेटला तर नशीब आमचं. पण सध्या तरी आम्ही आता तयार होऊन चाललो आहे. आमची 2 पंटर बघू. चला. इथली एक खासियत आहे की इथं तुम्हाला बड्डेचे, वाढदिवसाचे, कशाचे पण बॅनर बघायला नाही भेटतील, जसे आपल्या इकडे असतात. बघा, आपल्याकडे प्रत्येक गोष्टीचे जे बॅनर असतात इथं तुम्हाला एक पण नाही बघायला भेटणार. आणि स्वच्छता पण चांगली आहे. तर आम्ही चाललो जगन्नाथपुरी मंदिराच्या इथे. ऑटो केली आहे. किती अंतर आहे ते माहिती नाही, पण 100 रुपये बोलला आहे रे. आपले तर या बारा आहे. नमस्कार मित्रांनो. तर विषय असा आहे की आम्ही पोचलोत
रिक्षावाल्याने आम्हाला सोडलं इथं. थोडंफार चालून आम्ही पोचलो जगन्नाथपुरीच्या मंदिराजवळ. तुम्हाला आता मी मंदिर दाखवतो. जगन्नाथ जगन्नाथ गर्दी बघा, गर्दी मरणाची आहे. जय जगन्नाथ. हे बघा मित्रांनो, जुलैमध्ये होणाऱ्या यथ यात्रेचं काम चालू आहे. हे बघा, रथ तयार होतोय. रथ दरवर्षी नवीन रथ तयार होतो, त्याचं काम चालू आहे. रथाचं काम जोरात जोरात चालू आहे. पूर्ण लाकूड. रथाचे किती चाकं बनवले. इकडं आहे ते वेगळं काम चालू आहे. फक्त आणि फक्त निमित्त मात्र एकच. जय जगन्नाथ जय जगन्नाथ. तुम्हाला एक जबरदस्त दाखवतो. देवाचा चेहरा दिसतोय, तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथपासून मंदिर चालू होतं.
मग तुम्ही बघितलं असाल देवाचा चेहरा. तर मित्रांनो, आत्ता आम्ही मंदिरातून जाऊन आलो. आमच्या कामावर एक मुलगी असता, तिचा भाऊ आम्हाला घेऊन आलेला, जो आम्ही बोललो सेटिंग लावून तो घेऊन आलेला. त्याने आम्हाला सर्व फिरवलं मंदिरात. चांगलं दर्शन पण झालं. बलराम महाराज, सुभद्रा मैया, जगन्नाथ महाराज, तिघांचे पण दर्शन अगदी मनापासून झाले. आणि आता तुम्हाला इथले जस्ट आम्ही मोबाईल काढला, चपलं घेतलं तर एक मस्त यात्रा म्हणजे अशी फेरी दिसते, की तुम्हाला दाखवतो आता. तर मित्रांनो, बघितला की दिवस कसा गेला. पूर्ण दर्शन झालं. आता जेवलो, देवलातून प्रसाद आणलेला तो आम्ही जेवलो. मॅच बघितली जराशी टी व्हीवर आणि आता झोपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग एवढाच. धन्यवाद. गुड नाईट.